आदरणीय श्रीमती खोत मॅडम यांचा आज सेवानिवृत्ती समारंभ आहे. सेवापूर्ती गौरव सोहळा आपण साजरा करत आहोत. काही वेळातच कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मॅडमची एक सदिच्छा होती की बरेच मुलं तुम्ही म्हणता सर मी प्लेट आणणार आहे, घरी आहे प्लेट भाजी, मी आता आणू का किंवा मित्रासोबत खाऊ का. तुम्हाला एक आठवण राहावी तुमच्या स्मरणात कायम. म्हणून मॅडमनी तुम्हाला शालेय पोषण आहार, आपण त्याला खिचडी म्हणतोय, ते खाण्यासाठी मॅडमनी तुम्हाला प्लेट, तुम्हाला त्यांच्या सेवानिवृत्तीमध्ये तुम्हाला त्यांनी प्लेट भेट देत आहेत. प्रथमतः आपण मॅडमचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. एक म्हण आहे, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि हे दिवस गोड आहेत. यानंतर मॅडमची दुसरी इनिंग आहे. पहिली इनिंग संपलेली आहे. टेस्टमध्ये म्हणतो आपण पहिली इनिंग होते, दुसरी इनिंग पहिल्या इनिंगपेक्षा किंबहुता जास्त केव्हा केव्हा दुसऱ्या इनिंगला खूप महत्त्व असतं. ज्या शिल्लक राहिलेल्या गोष्टी आहेत त्या शिल्लक गोष्टी पूर्ण करण्यासाठी, जसं टेस्टमध्ये पहिल्या इनिंगला स्कोअर काढून शेवटी काय असतं, विन असतं, ठरवायचं असतं, काहीतरी आपला स्कोअर असतं, ते विनिंग स्कोअर या दुसऱ्या इनिंगमध्ये व्हावं या कामणी शुभेच्छा व्यक्त करतोय. कार्यक्रम नंतर आहे, पण तुम्हाला इथे मॅडमच्या हस्ते आपण प्लेट देत आहोत. मॅडमचे सर, मुलगा, जावाई, त्यांचे नातू आणि सुनबाई आणि जे आलेले सोबतचे जे नातेवाईक आहेत, मी त्यांना सन्मानपूर्वक समोर पाचारण करतो. आदरणीय खोत मॅडम व त्यांचा परिवार.
अध्यक्षावर त्याचं काम अर्जंट निघालं त्याच्यामुळे आहे. त्याबद्दल आमच्या तालुक्याचे सर्व मान्यवरांचं मी माफी मागतो प्रथमतः. या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, अतिथीगण, सर्व शिक्षक बांधव, बंधू भगिनी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचे मी सुरुवातीला शब्दस्मरणाने स्वागत करतो. स्वागतम. हा औपचारिक सोहळा औपचारिक होईल, नंतर अध्यक्षतेच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. व्यवस्थापन अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव सावंत, तालुक्याचे नवनियुक्त, सर्वांना परिचित असणारे अतिशय मनमिळावू आमच्या शेजारच्या तालुक्याचे BO माननीय होंदर्डे साहेब, तालुक्याच्या शिस्तबद्ध अशा विस्ताराधिकारी गोंधारकर मॅडमचं नाव काढल्यावर सगळेजण बोलतात मॅडम अतिशय शिस्त आहे, अतिशय शिस्तीचे, जे आपलं काम दिलं त्यांना मॅडम अतिशय वेळेत काम करणारे अशा आमच्या लाडक्या विस्ताराधिकारी आदरणीय गोंधारकर मॅडम, ज्यांच्या नावामध्ये वीरा आहे, कुठलेही नारे नाही, वीराच म्हणणारे नेहमी हो म्हणणारे आमचे कंधार तालुक्याचे मंडळाचे वा, तसा आमचे अखिलचे नेते, केंद्र प्रमुख तथा विस्ताराधिकारी आदरणीय वीरा शिंदे साहेब, सर्व शालेय संस्थेचे सदस्य, पोलीस पाटील, कंटामुक्ती अध्यक्ष, सर्व सदस्य, शेतकरी संघटनेचे आमचे कुलगुंडे काका, शिंदे काका, जाधव काका, पोलीस पाटील मनोहर जाधव, आमचे सदस्य नेहमी आम्हाला सहकार्य करणे बालासाहेब जाधव, जे आम्हाला आमच्या ग्रामसेविका आदरणीय पवार मॅडम आणि खोत परिवार या सर्व मान्यवरांना मी असं विनंती करतो की त्यांनी माता सावित्रीबाई फुले प्रतिमेचं पूजन करावं असं सर्व मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय सर्व अतिथीगण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव रावसाहेब सावंत साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्याचे धडे शिक्षणाधिकारी माननीय श्री कैलासरावजी होंदर्डे साहेब यांच्या नावाची मी घोषणा करतो. आता आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथीगण यांच्या नावाची घोषणा केलेली आहे. मी आदरणीय दुसऱ्या विनंती करतो की त्यांनी अनुमोदन द्यावं. माझे मित्र लिंगायत सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती वेळेगावचे अध्यक्ष लक्ष्मणराव सावंत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्यातील कैलास होंदर्डे साहेब यांचं नाव सुचवले आहे. त्यास माझं पूर्ण अनुमोदन आहे आणि व्यासपीठाला विनंती करतो त्यांनी कार्यक्रम सुरू. उत्तीर्ण झालेल्या मुली प्रांजली आणि संच स्वागत गीत सादर करतील. आदरणीय प्रांजली आणि संच. आगतं स्वागतं आगतं स्वागतं मान्यवर स्वागतं हर्षभराने सप्तसुरांनी करितो हे नमन हर्षभरांनी सप्तसुरांनी करितो हे नमन आगतं स्वागतं आगतं स्वागतं सुमनो स्वागतं थोर पाहुणे आम्हाला भले अमृतमय हे भाग्य उजळले थोर पाहुणे आम्हाला भले अमृतमय हे भाग्य उजळले गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन आगतं स्वागतं आगतं स्वागतं मान्यवर हो स्वागतं
आदर्शाची ज्ञान पदरी फल विधान साहित्य नगरी ज्ञान विज्ञानाचे घडले भविष्य हे मधुबन आगतम स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभरांनी सप्तसुरांनी करीतो हे नमन आगतम स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम. गोड गीत मानून घ्या हे स्वागताचे. आत्ताच हा स्वागत गीत आमच्या चिमुकल्यावर सादर केले आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्र आदरणीय लक्ष्मण सावंत सर यांचं स्वागत करतील. आमच्या तालुक्याचे पीओ आदरणीय गोंधळे सर. आदरणीय केंद्रप्रमुख नितीन सावरकर सर. मी सावरकर सर विनंती करतोय की त्याने माननीय साहेबांचा ग्रंथभेट पुष्पांजली यानंतर वेगवेगळं कार्य करणारे आमचे आदरणीय शिरसाट सर यांचं स्वागत करते कुट्टे सर आमचे केंद्रीय मुख्याध्यापक. मी कुट्टे सर विनंती करतोय की आदरणीय शिरसाट सर आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख तरुण तडफदार तंत्रशिनी असणारे व्यक्तिमत्व आदरणीय नितीनजी सावरकर सर यांचं स्वागत करतील आदरणीय खांडरे सर. मी खांडरे सर दुसरे आमचे नेते शिक्षकांसाठी सतत धडपडणारे केंद्राचे केंद्रीय मुख सर. अगोदर अशी कल्पना होती की केंद्रीय मुख्याध्यापक म्हणजे आमचं पोट होते. असे पोट चालू ज्यांनी शाळेसाठी अतिशय नेहमी चौकशी करतात अशा आजच्या ग्रामसेवक पवार मॅडम यांचं स्वागत करते जोंधळे मॅडम. मी जोंधळे मॅडम विनंती करतोय की यानंतर एकेकाळी हा भाग शेतकरी संघटनेच्या नावानं त्यांना जात होता. असे ज्येष्ठ नागरिक शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय किशन काका हुलगुंडे यांचं स्वागत करतील आदरणीय आमचे पीओ साहेब. मी साहेबांना विनंती करतो. अध्यक्ष आमचे काका उत्तमराव जाधव पाटील यांचं स्वागत करतील सावरकर सर. मी सावरकर सर विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्वागत करावं. कंटाळते अध्यक्ष आम्हाला नेहमी मदत करणारे
की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. माननीय विहो साहेबांना विनंती आहे आपण या शाळेचे मोरे सर आणि गादगे सर यांचा ग्रंथ देऊन सत्कार करावा. मुख्य समारंभ याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोडवा या आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका दीर्घ अशा 34 वर्ष सेवेनंतर आज 31/7/2026 रोजी सेवानिवृत्त होता. आदरणीय शिंदे सर, आदरणीय गुणार्थ मॅडम, आदरणीय अध्यक्ष यांना विनंती करतो की त्याने मानपत्राचं विमोचन करावं. शिवानंदी सोहळा संपन्न होत आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्या शाळेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं माननीय श्री बालाजीराव गादगे सर यांच्या शब्दांकनामध्ये हे मानपत्र तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सेवेची कृती म्हणून ते मानपत्र त्यांना देण्यात येत आहे. त्यांच्या मानपत्राचं मी वाचन करतो. श्रीमती शुभांगी गोविंदराव खोत, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळेगाव, केंद्र आळगाव, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. ज्ञानदानाची दिव्य पताका खांद्यावर घेऊन शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात गेली 34 वर्ष आपण नित्य नेमाने ज्ञान पंढरीची वारी करत आहोत. 4 दशकापूर्वी जसे मुलींना असावे तेवढे शिक्षण स्वातंत्र्य नव्हते, पण आपला जन्म नांदेड सारख्या शहरात सुशिक्षित कुटुंबात झाला असल्याने आपणास मनासारखे शिकता व क्षेत्र निवडता आले. खरे मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे या उक्तीप्रमाणे आपण आहात. या पूज्य साने गुरुजीच्या ओळीप्रमाणे आपण कर्मयोग करत परमार्थही साधलेला आहे. 1992 मध्ये लोणी खुर्द येथून आपण आपल्या ज्ञानदानाच्या कार्याची सुरुवात केली. 100% पटनोंदणी, 100% उपस्थिती व गुणवत्ता वाढीसाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलात. नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धात मुलांना सहभागी होण्यास प्रेरित करून मार्गदर्शनही केले. त्यामुळे अनेक बालकांचे भवितव्य बनले आहे. आपले शैक्षणिक कार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव, साया, मेंढला व लहान येथे केले आहे. या दरम्यान आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पंचायत समिती नांदेड तर्फे आपणास गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. 13 जून 2018 ते आजपर्यंत आपण प्राथमिक शाळा केळेगाव येथे केलेले कार्य आम्हा सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. नियत वयोमानानुसार आपण आज सेवानिवृत्त होत आहात. यापुढील आपले आयुष्य आपल्या कुटुंबासोबत सुखासमाधानाचे व आरोग्यदायी जावो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपली आठवण आम्हास सदैव येत राहील. आपल्या या पवित्र क्षेत्रातील पवित्र कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून प्राथमिक शाळा केळेगाव व संकुल हळदा येथील शिक्षक वृंदाकडून हे मानपत्र आपणास देण्यात येत आहे. एक आठवण राहावी म्हणून मानपत्राचा त्यांच्या कार्याचा गौरव, अल्पपरिचय देण्याच्या कार्याचा गौरव जे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. अशा आमच्या मुख्याध्यापिका अवघ्या 9-10 महिन्यात ज्यांनी आम्हाला हवाहवस झालं, ज्यांनी लढा आमच्यासोबत लावले, अतिशय सर 31 आज तारखेपर्यंत त्यांनी काम केले. काल प्रपत्र 1, 2, 3 कुठे सर टाकलं, काल मॅडम जाता जाता घेतले घरी आणि जाऊन करून एवढ्या तत्पर असणाऱ्या, एवढ्या वयाच्या 58व्या वर्षी एवढ्या तत्पर त्याने कार्य करणाऱ्या अशा आमच्या मुख्याध्यापिका शुभांगी खोत मॅडम यांचा आहेररूपी भेट आदरणीय कोंढरणे साहेब, आदरणीय गुणार्थ मॅडम व्यासपीठावर सर्व मान्यवर विनंती करतोय की त्यांनी आहेर द्यावं. सर एक वेळ
काय सांगितलं होता, हा एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे, सुरुवातीला त्यांनी घालून आलेला आहे. असा आहेरूपी भेट, शाल, पुस्तक भेट, पुष्पहार व जोड आहे देऊन आपण या दाम्पत्याचा सत्कार करा. करार बाकी आहे आणि खूप काय करायचं मॅडम आपल्याला. हे हाफ इनिंग आहे, मी सकाळी म्हटलं टेस्टची पहिली इनिंग झाली. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, विचार बाकी आहे. दुसऱ्या ओळीत ठाकूर काय म्हणतात, अप्पा ठाकूर, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. ही सकाळ खूप सुंदर गेली शिंदे सर, ही सकाळ खूप सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, दुपार बाकी. तिसऱ्या ओळीत काम तू बघा शिंदे सर, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. आपण म्हणतोय मला 58 झालं 56 झालं मी थकलो आता, पण नाही, मला या आधाराने मला जगायचं. हिम्मत आहे मर्दा तो भरत आहे खुदा, जगण्यासाठी मनात ऊर्जा, विचार बाकी आहे, विचार बाकी. माणूस जरी शरीरात जरी थकला, विचारानं मनाला कधीच थकायचं नसतं. मॅडम थकत नाही, ही मी 10 महिन्यात ओळखलोय. मॅडमच्या चेहऱ्यावर 10 महिन्यात कधी टेन्शन नाही. टेंशन क्यों लेती हो जाने जाना, 4 दिन की जिंदगी बाकी आहे. आणखी तिसरी ओळ आहे, स्वार्थासाठी उभीच खोटा सलाम केला नाही, सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले. हे पहिली जगून झालेलं आहे. माणूसपणे जगावयाचा प्रकार बाकी आहे, प्रकार बाकी आहे. आणखी नातवंड समाज कार्य ते बाकी आहे. 5वी ओळ पहा, ही ओळ खूप महत्वाची मला वाटतं. सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, सरणावरती आता खरोखर निघेन आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे, नकार बाकी. शेवटच्या काव्यपंक्तीत ठाकूर येतात, ते म्हणतात, आयुष्याची अजूनही माझा करार बाकी आहे. काय बघा, करार काय बाकी आहे पहा जाधव सर, करार काय बाकी आहे पहा. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा
विचार बाकी आहे. या प्रास्ताविक करण्यापेक्षा गजरेसह मॅडमला शुभेच्छा देतोय. साहेबांना जायचं आहे. डायरेक्ट मी साहेबांना शिंदे साहेब विनंती करतोय की त्याने आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती सौ शुभंगी खोत मॅडम आणि या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, गट शिक्षणाधिकारी साहेब आणि केंद्रातील सर्व शिक्षक, गावातील प्रतिष्ठित या कार्यक्रमाला लाभलेले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामसेविका आहे, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत, गावातील शिक्षणप्रेमी आहे आणि बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी सगळ्यांचं आता नामोल्लेख करत नाही. तर अशा प्रकारचं गावातले पालकांपासून तंटामुक्ती अध्यक्ष, अजून एक खूप सिनियर असलेले शेतकरी संघटनेचे अत्यंत जुने असे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. हेच या कार्यक्रमाच्या जी यशस्वीता म्हणावं लागेल किंवा मॅडमच्या कार्याचा गौरव म्हणावा लागेल. त्यांचे नातलग देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आहे. आतापर्यंत मी अनेक कार्यक्रम पाहिलेले आहेत. आता आम्हाला जायचं आहे लवकर, परंतु सरांनी जी गझल ऐकवलेली आहे तर माझी अशी इच्छा होऊ लागली की आपण पूर्ण वेळ इथं थांबायला काही हरकत आहे का, परंतु थांबता येणार नाहीये. हे या कार्यक्रमाचं यश आहे असं म्हणावं लागेल. मॅडम या ठिकाणी 2008-18ला जॉईन झाल्या. सरांनी असं म्हटले की विस्थापित म्हणून आल्या आणि प्रस्थापित झाल्या आणि या ठिकाणी त्यांनी जे सगळ्या शाळेचं, गावकऱ्यांचं आणि केंद्रातील सर्वांचं मन जिंकलेलं आहे, हेच त्यांच्या आयुष्याचं श्रेय आहे किंवा मिळवलेलं त्यांनी जे कमवलेलं आहे त्यांच्या आयुष्याचं यश आहे, या ठिकाणी केलेल्या कार्याचं यश आहे असं म्हणता येईल. मी जास्त वेळ घेणार नाही. मॅडमला या ठिकाणी मी शुभेच्छा देते आणि मागच्या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी मी सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी आलेली होते सेवाकृतीच्या कार्यक्रमामध्ये. तेव्हा मी असं म्हटलं होतं की या केंद्रामध्ये सगळे एकापेक्षा एक शिक्षक दिसत आहेत आणि या कार्यक्रमाचं आयोजन पाहिल्यानंतर तर माझी खात्रीच झालेली आहे की या केंद्रामध्ये सगळे हिरे आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून हा मॅडमचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मॅडमचं कार्य खूपच सुंदर आहे हे या ठिकाणी मला जाणवलेलं आहे. तसं मी फार पूर्वी मॅडमला लहानला जाताना बरेचदा पाहिलेलं आहे. मॅडम भावसार चौकाच्या आसपास कुठेतरी राहतात. तर त्यांची ही आपल्या कार्याप्रती असलेली निष्ठा ही तुम्ही केलेल्या कार्यक्रमातून मला दिसून येत आहे. एवढं प्रेम अचानक नाही मिळवता येत, त्यासाठी त्या ठिकाणी घेतलेली आपली मेहनत लागत असते. आता जेव्हा मॅडम विषयी बोलल्या जात होतं तेव्हा काही शिक्षिकांच्या आणि नातलगांच्या डोळ्यात देखील मी पाणी पाहिलेलं आहे. हे एका दिवसात 4-6 महिन्यात कमवलेलं नसतं, ते कमवता येत नाही. आणि गार्गे सर तर असं म्हणाले की मी या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये आलो आणि मॅडम मला जिंकून घेतलेलं आहे त्यांच्या कार्याने. तर अशा ह्या प्रेमळ असलेल्या, सगळ्यांना जीव लावणाऱ्या, आपल्या कार्याप्रती निष्ठेनं राहणाऱ्या मॅडम यांना भावी आयुष्यामध्ये आरोग्य, सुख, समृद्धी आणि सुख शांती लाभो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नेते आदरणीय वीरा शिंदे साहेब विनंती होते शुभेच्छा संदेश द्या. अध्यक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय गट शिक्षणाधिकारी माननीय मुंदर्णे साहेब, श्रीमती होनारकर मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, अनिलजी शिरसाट सर, तसेच या हळदा केंद्राचे केंद्राधिपती, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या बंधू मित्रांनो, गादगे सरांनी बरंच काही संचलनामध्ये सांगून टाकलेलं आहे. खरं म्हणजे सेवानिवृत्तीचा काळच बऱ्याच जणांना अनुभवायला येत नाही. अशा पद्धतीचे अनेक संकट माणसाच्या आयुष्यामध्ये येऊन जातात. असे काही मोजके माणसं या ठिकाणी नशिबाने असतात की जे सेवानिवृत्तीपर्यंत आपलं आरोग्य सांभाळून ते इथपर्यंत येत असतात आणि त्याच्या पाठीमागे कुठली मॅडमच्या नशिबाला आलेला आहे. हे काय येते तर त्यांनी आपल्या कर्तव्यावर निष्ठा ठेवून आजपर्यंतचं काम त्यांनी केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे.
एवढी लोकप्रियता विनाकारण येत नाही आहे. आणि म्हणून आपल्या कामावर निष्ठा ठेवल्यामुळं जे काही आपलं काम आहे त्याच्याच रूपानं पुढं आपल्या नशिबामध्ये काही चांगल्या गोष्टी घडून येत असतात. आता त्यांच्याविषयी मला संपूर्ण जरी इतिहास माहीत नसला तरी परंतु या तुमच्या ऐकण्यावरून त्यांचं अतिशय काम उज्ज्वल अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांचा शेवट गोड होत आहे. माणसाची सुरुवात, कामाची सुरुवात कशी हो, परंतु शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हणतात आणि तो गोड दिवस या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. तर मॅडमचं जे आता सेवानिवृत्ती आहे, सेवानिवृत्ती म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. इथून नवीन जीवनाला सुरुवात होत असते. आता इतके दिवस त्यांना सुट्ट्याचं अप्रूप होतं, आता सुट्ट्या आहे. सुट्ट्यांची आता कोणाला सुट्ट्या मागायची गरज नाही. परंतु आता अडचण काय पडणार आहे की त्यांना जे बोलणाऱ्या मैत्रिणी आहेत की ते आता ते घरी असणार नाही, ते कुठेतरी सेवेत असतील, नोकरीला जातील आणि मॅडमला मग आता रिकामपण असणार. तरी परंतु त्यांच्या आता इथून भविष्यातील कामाचं नियोजन करून घ्यावं. जे काय त्यांना आवड असेल त्या आवडीच्या कामामध्ये आपलं मन गुंतवून घ्यावं. सरांना वेळ भरपूर देता आला नाही आजपर्यंत, सरांसाठी वेळ द्यावा. सरही त्यांच्यासाठी वेळ देतील, आरोग्यमय जीवन जगतील. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. इथं अजून अनेक कार्यक्रम आहेत. सरांना 3 कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे, मला त्यांच्यासोबत जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वांची माफी मागतो आणि मॅडमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सत्कार करते आदरणीय मारुती काका कदम. आदरणीय शिक्षिका आदरणीय खोत मॅडम यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे. या सेवापूर्ती सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर चालू कार्यक्रमाची सुरुवात आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. खूप वर्षापूर्वी सावित्रीबाईंनी जे स्वप्न पाहिलं होतं किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लेखी ज्यांना म्हणतो आपण, त्या खऱ्या अर्थानं सार्थक झाल्याचं काम खोत मॅडमनी त्यांच्या सेवा प्रवासात केल्याचं निदर्शनास येत आहे. त्यावेळेस सावित्रीबाई खूप विरोध पत्करला, प्रसंगी लोकांचे बोलणं खाल्लं, परंतु कशासाठी की अशा प्रकारच्या महिला शिकल्या पाहिजेत आणि ज्ञानप्रकाश घरोघरी पेरल्या पाहिजेत यासाठी खोत मॅडमनी 34 वर्ष सेवा केलेली आहे. बघा, आणि ही जी शाळा आहे येळेगाव खरोखरच कौतुकास पात्र आहे. कारण या कार्यक्रमाला छोटीखानी जरी शाळा असेल तर विद्यार्थी संख्या तरी टिकून ठेवलेली आहे. प्रचंड आज आम्ही गावोगाव फिरत असताना शाळेतील विद्यार्थी कमी झालेले दिसत येत आहे. कारण मराठी शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा वगैरे पालक काही तिकडे जातात किंवा विद्यार्थी संख्या कमी होते. परंतु ज्या शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं, मराठीचं दिलं जातं, संस्काराचे धडे दिले जातात, हे एवढं सगळं पॅकेज इंग्रजी शाळेमध्ये मिळत नाही. फक्त तिथे इंग्लिश मिळेल, पण इथं सगळंच मिळणार आहे. संस्कार, मराठी, इंग्रजी आणि मोफत. तिथे फी देऊन आहे आणि सगळे ट्रेन टीचर यांनी मनावर घेतल्यावर अशा प्रकारच्या शाळा निर्माण होतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून मी या संबंध भोकर तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मॅडमला मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिक्षक रिटायर झाला, पुरुष शिक्षक बघ असत तर खूप लोक दुःखी होतात किंवा काय व्यक्त होतात भाषण वगैरे. परंतु महिला शिक्षिका जेव्हा सेवानिवृत्त होते त्याचं जरा वेगळे पद असतं, वेगळ्या अंगाने विचार केला जातो. कारण त्यांना लहानपणापासून आपल्या घरचं करावं लागतं. शिक्षिका असो काही असो. माझ्या एक मित्राची विशेष डिप्टी कलेक्टर आहे आणि ते शिक्षक आहेत. मॅडम डिप्टी कलेक्टर असून सुद्धा त्यांना कसे काम करतात. अशा पद्धतीने घर सांभाळावं लागतं, लेकरांचं शिक्षण पूर्ण करावं लागतं, पतीचं करावं लागतं आणि परत शाळेत चांगलं काम करावं लागतं. हे असे सगळ्या अंगाने त्यांनी काम केलेलं आहे आणि आज सेवानिवृत्त होतात. म्हणून पुरुष शिक्षकांपेक्षा तुमचं काम विशेष महत्वाचं आहे. आम्हाला काय झाला का डबा तुझं असंच आहे 9 वाजले तुझ्यामुळे मला शाळेला उशीर झाला असं बोलणं द्यावं लागतं. आणि यांना कोण बोलणार, यांचा डबा कोण करणार, स्वतःचा डबा आपण करावा लागतो, आपण भरावं लागतं, पाणी बाटून भरावं लागते आणि वेळेवर शाळेत मुख्याध्यापक म्हणून सर्वांच्या आधी यावं लागतं. अशा प्रकारचं काम
त्यांनी केलेलं आहे, म्हणून ते कौतुकास्पद आहे, विशेष आहे. आणि मॅडम रिटायर झाल्याचा आनंद सर्वात जास्त कुणाला झाला असेल, आनंद तर कुणाला झाला नाही, तुम्हाला दुःख झालेलं आहे. असे चांगल्या मॅडम रिटायर होत आहेत म्हणून सर्वांना दुःखच होणं स्वाभाविक आहे. परंतु एका व्यक्तीला आनंद होतो प्रचंड, ते म्हणजे त्यांची पोली. त्यांना आनंद होतो, अरे मला एक मोकळी गॅस बंद करा, दूध तापवा, पाणी बाहेर ठेवा, करावं लागतंय. ही शिक्षणाधिकारी आहे, माझी विशेष शिक्षिका आहे. मी जर कधी घरी असेल तर मला ह्या सगळ्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुम्ही घर शिक्षण तिला तालुक्यात हो करता, इथं घरात काही नाही, सगळी कामं करावं लागतात. आणि म्हणून बिहारी केवळ ऐकत नाही, महिला ऐकत नाही, कारण सेवा करायची असते त्याचं ती बरोबरच असतं. रिटायरमेंट स्वेच्छा पैशाचा प्रश्न नाही. आता पगार अर्धा कमी झाला मॅडमचा आणि तुमचं काम अर्ध कमी झालं, अशा पद्धतीनं एक चांगला योग या ठिकाणी लागलेला आहे. मॅडमनी या शाळेमध्ये विस्थापित म्हणून आल्या जरी असल्या तरी आपलं महिन्यामध्ये आपलं काम चांगल्या प्रकारे दाखवता येतं, ते त्यांनी दाखवलेलं आहे. आणि विशेष दुसरी म्हणजे गोष्ट सर्वांनी शिकण्यासारखं आहे. आम्ही काय करतो, सेवा कार्यक्रम असो, कुठलाही असो, शाली वगैरे देतो सर्वांना. त्या शाळेचं पुढं काय होतं आम्ही इथेच घेऊन कुठं जातो, इथेच ठेवून जातो, पण पुस्तक बिलकुल ते ठेवणार नाही आम्ही. अशी पुस्तकं दिली. आता बसमध्ये बसून एखादा माणूस, तुम्हाला 50 लोक बसमध्ये बसले, पुस्तक वाचायला कोणी दिसेल का? बिलकुल दिसणार, सगळे मोबाईल काढतात आपला. पण फार पूर्वी बसमध्ये असेल, वेळ मिळेल त्या ठिकाणी पुस्तकं वाचणारे होते पूर्वी. आता मोबाईलनं जागा घेतलेली आहे, वाचन कमी झालेलं आहे. आणि वाचन संस्कृती वाढण्यासाठी असे ग्रंथ भेट दिले पाहिजे. खूप सुंदर पुस्तक आहे. एका सुई, तलवार आहे आणि सुई आहे, कोण ग्रेट आहे. या पुस्तकात मला आता वाक्य सुंदर वाचायला मिळालं बसल्या बसल्या. जे काम सुई करू शकते, पायात मोडलेला काटा ते तलवार करू शकत नाही, या ठिकाणी सुईनंच काम करतो. अशी सुंदर वाक्य आहे. हे पुस्तक आपल्याला जगायला दिशा देणारं आहे. असे आपण वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये एकमेकांना पुस्तक देऊया, वाढदिवस असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर ती मॅडमची संकल्पना आणि गाडगे सरांची संकल्पना खरोखरच खूप छान आहे. शाळा छोटी असो किंवा मोठी असो डझंट मॅटर, परंतु ह्या संकल्पना आपल्याला घेण्याची गरज आहे. आता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मानपत्र सुद्धा तयार केलेलं आहे. आपल्या सहकार्याबद्दल सहसा मी बरं का आता एवढे शाळा फिरत असतो, आपल्या सहकार्याबद्दल दुसरा सहकारी सहसा चांगलं बोलत नाही. खरोखरच चांगला असेल तर ते चांगलं येतं, नाहीतर काही शिकवत नसेल ते उभे येते कधी जाते काय नाही असं बोलतात माघारी आम्हाला. आणि तुमच्या वर्गात समजा 4थीचा वर्ग आहे, तुमच्याकडे काय येत नाही, काय गेल्या वर्षी तिसरीला मॅडम काही शिकवायचं आहे म्हणून आमच्या 4थीच्या लेकराला येत नाही, एकमेकावर असं. परंतु किती सुंदर त्यांनी शब्दांकन केलं आहे गाडगे सरांनी आपल्या सहकार्याबद्दल. खरोखरच मॅडम हे तुमच्या हॉलमध्ये वगैरे लावून ठेवण्यासारखं आहे आणि खूप चांगलं त्यांनी शब्दांकन केलेलं आहे. गाडगे सर मागच्या पीओ साहेबांचे मित्र होते किंवा जवळचे होते, मला ऐकायला मिळालं. आता ते आजपासून माझे पण मित्र बनलेले आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य या ठिकाणी सोहळा आणि खरोखर इथं मी येण्याचं कारण म्हणजे गाडगे सर. मागच्या 5 दिवसापासून मला दररोज एकदा फोन मेसेज आहे, आलंच पाहिजे आलंच पाहिजे. आणि आम्ही वेळ काढून आता 12 वाजता दुसरा कार्यक्रम आहे, आज 4 कार्यक्रम आहेत मला. तर ते सगळ्या कार्यक्रम बाजूला ठेवून प्रथम इथं आलेलो आहे. आणि खरोखरच हालदा केंद्र जी आहे हे केंद्र, या केंद्रामध्ये मुली शिक्षक आहेत. आता मॅडमनी उल्लेख केला, मला त्याचा अनुभव आलेला आहे. आमचे डॉक्टर मिलिंद जाधव सर पहिल्यांदा मला त्यांनी दिलं केंद्रावरचे, केंद्रीय मुख्याध्यापक कीर्ती सर असतील, गाडगे सर, मोरे सर आणि विशेष म्हणजे या केंद्राला आता तंत्रस्नेही केंद्र प्रमुख लाभलेले. आधीचे पण केंद्र प्रमुख तंत्रस्नेही होते ढाले सर, आणि ते अजून सुद्धा आम्ही त्यांच्याकडून काम घेतो आहोत. सावरगावी सर तंत्रस्नेही केंद्र प्रमुख आलेले आहेत आणि केंद्रीय मुख्याध्यापक असे या केंद्राचे विशेष शिक्षक सुभाष सर, सगळी टीम खूप चांगली जमलेली आहे. आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण आता आम्ही इंग्रजीच्या अध्यापनावर, मी ज्या कार्यक्रमात गेलो, कार्यक्रम कुठलाही असो, तो औषधाला धरून आहे का नाही मला माहित नाही, परंतु इंग्रजीच्या अध्यापनावर मी विशेष लक्ष दिलेलं आहे बरं का. या सर्वसामान्य गोरगरिबांचे जे विद्यार्थी आहेत, इंग्रजीचं त्याला काय ज्ञान दिलं जात आहे का नाही. आपणाला कॉम्पिटिशन कोणाचं आहे? इंग्लिश मिडियमच्या शाळेचं आहे. मग पालकांना हे दाखवून द्यायचं आहे, तुम्हाला दूध पाहिजे का साखर पाहिजे. तिथं दूध असेल, आमच्याकडे दुधात साखर आहे आणि ती मोफत आहे. म्हणजे मराठीचं ज्ञान तर आहे. काही अनुभव असा येत आहे, पालक आहे म्हणून सांगतो मी, की 4थीला गेला लेकरू की इंग्लिश मिडियम कडून पुन्हा आमच्याकडे येत आहे, कारण ते मराठी येत नाही, कन्सेप्ट क्लिअर होत नाही. म्हणून आम्ही इंग्रजी सुरू केलं आहे. अगोदरच आहे पहिलीपासून, त्याला विशेष आम्ही लक्ष दिलेलं आहे. बघूया आता पुढे काय होणार आहे. आता नीटमध्ये पहिली आलेली मुलगी
जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहे, मराठी शाळेत शिकलेली आहे, महाराष्ट्रातून पहिली आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? IAS होणारे तुकाराम मुंडे सारखे अनेक जण आहेत मराठी माध्यमातून शाळेत शिकलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो गणित भीती आहे, गणित अवघड आहे, सायन्स अवघड आहे आणि त्याला इंग्रजीमधून शिकवा म्हणजे ते अजून थोडं अवघड केल्यासारखं आहे. म्हणून इंग्रजी असेल काही बाबतीमध्ये निश्चितपणे चांगलं असेल, परंतु तसं वातावरण पुढे चालून मिळायला पाहिजे. 4थी पर्यंत ठीक आहे, पुढे काय मी इंग्रजी शाळेला दोष देत नाही, परंतु ते वातावरण जे आहे ते आपल्याकडे निर्माण होणं गरजेचं आहे. मराठी मातृभाषेतून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात सुद्धा शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण चांगलं होतं, ते अशा प्रकारच्या शाळेमधून चांगलं होतं. तर त्याच्यासाठी आपण निश्चितपणे सर्वांमध्ये सर्वांच्या सहकार्याने आपण या तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न करूया. मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. खरोखर अशा शिक्षकांची आम्हाला प्रशासनाला नितांत गरज आहे. अजून 4-5 वर्ष मॅडम चांगल्या पद्धतीने करू शकतात, परंतु शासनाचा नियमच आहे 58 वर्ष. नियमामध्ये असं आहे का त्याची प्रकृती बघून 4-5 वर्ष वाढवा असं काही नाही. जो थकलेला आहे तो 55 वर्ष सुद्धा थकतो, 50 वर्ष सुद्धा थकतो. आणि काही जण त्यांनी निर्वेशनी किंवा चांगलं राहिलेलं आहे ते 58 वर्षापर्यंत सुद्धा काम करू शकतात. परंतु नियत वयोमान शासनाचं ठरलेलं आहे 58. आपला त्यामध्ये काही इलाज नाही. खरोखर तुमची आम्हाला नितांत गरज आहे. परंतु तुम्ही आमच्या प्रशासनाला ग्रामीण भागातील लेकरांचं शिक्षण असेल प्रशासनाला खूप चांगली सेवा दिलेली आहे. म्हणून मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. आणि मला हार पुऱ्यापेक्षा शेवटच्या दिवशी त्या संबंधित शिक्षक पेन्शनची ऑर्डर देणं मला जास्त भिवून जास्त आनंद वाटला असता, परंतु प्रस्ताव जरा थोडासा उशिरा गेल्यामुळे ती पेन्शनची ऑर्डर आम्ही आज घेऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी मुखेडमध्ये 3 वर्ष गट शिक्षणाधिकारी होतो. ज्या वेळेस मला बोलवलं जायचं कार्यक्रमाला पेन्शनची ऑर्डर घेऊनच जायचं तिथे, परंतु त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिने अगोदर प्रस्ताव सादर करावा. 2 महिने आले, त्याच्यापेक्षा काय मोठा गौरव असू शकतो. निश्चितपणे त्यांचं लवकरच होईल. काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याशी मदतीला तयार आहोत. पुढचे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्याच्यामुळं आम्ही आपल्या सर्वांची रजा आहे. आदरणीय पवार मॅडम हे मॅडमला शुभेच्छा संदेश देतील. आदरणीय पवार मॅडम 34 वर्ष ज्ञानाचे काम करणारे असे आपले गुरु मॅडमचा सेवापूर्ती गौरव सोहळा आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणराव सावंत, तसेच प्रमुख पाहुणे कैलास कुलकर्णी साहेब, तसेच व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, गावातील माजी सरपंच, माजी सदस्य आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग. आपण शासकीय कर्मचारी आहोत. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला आज उद्या निरोप हा द्यावाच लागतो. हा एक ना एक दिवस हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये येतच असतो आणि हा दिवस कोणालाही टाळता येत नाही. आणि जी गोष्ट टाळता येत नाही ती स्वीकारण्यालाच आपल्याला प्रत्येकाचं शांत असते. मॅडम खूप व्यवस्थित आपले कार्य केलेले आहेत. मॅडमच्या हातून मला वाटते मॅडमच्या हातून 34 वर्ष कार्य झालेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या हातून बहुतेक खूप इंजिनियर, डॉक्टर आणि शिक्षक घडलेले असतील आणि त्यांचा वर्ग तो होता म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला लागूनच आहे. आणि मला मॅडम जेव्हा येत होते ना तेव्हा मॅडमची शिकवण्याची तळमळ पाहत होते. प्रत्येक विद्यार्थ्याला विचारत होते तुला काही समजलं नाही आहे का, म्हणजे तुला काय येत नसेल तर मला विचारायचं, 10 वेळेस विचारायचं. असं मॅडमचे शब्द मला माझ्या कानी ऐकायला येत होते. अशी तळमळ पाहून मला वाटते की आणि जर मॅडमनी भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि मॅडमचा 15 ऑगस्ट राहिला पुढे 4-5 दिवस लागले. मॅडमचा लगेच मला फोन यायचा, मॅडम आम्हाला एक 60 ते 70 बक्षीस द्या. आमचे विद्यार्थी खूप स्पर्धा घेतलेली आहेत आणि आम्हाला त्यांना बक्षीस वितरण करायचे आहे. यामुळे मला असं वाटतं की त्यांना नोकरी लागलेली आहे. त्यांनी जबाबदारी म्हणून केलेली नसून त्यांनी आपल्या समोर एक ध्येय समोर ठेवून मला विद्यार्थ्यांना खूप घडवायचं आहे, यांच्यामध्ये काहीतरी सुप्त गुणांची जागृत करायची आहे म्हणून यांनी शिकवलेले आहेत. त्यामुळे त्यांना सेवापूर्तीच्या खूप शुभेच्छा. आणि नंतर मी एवढे सांगू इच्छिते की त्यांनी
इतके वर्ष सेवा केलेली आहे. आता शेवटी एवढंच म्हणायचं आहे की शिक्षक शाळेमध्ये जर शिक्षक आणि विद्यार्थी नसेल तर जणू काही शाळेचे अस्तित्वच निघून जाते. आणि अशी जर अनुभव शिक्षक जर शाळेत निघून गेले तर त्यांचं जणू काही त्यांनी आपल्या शाळेचं अस्तित्वच घेऊन गेलेले आहे असे वाटते. त्यांनी त्यांच्या अशा धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या घरच्यांसाठी किंवा परिवारासाठी आपले स्वतःचे छंद जपण्यासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी वेळ दिला नसेल तरी त्यांनी यापुढे त्यांनी वेळ द्यावा. आणि सरांना मी सांगू इच्छिते की लग्न झाल्यानंतर आपलं म्हणजे पहिल्या सुरूला एक भांडणं चालू असते. मग शेवटी आपण जेव्हा 58 वर्ष संपत आलेली आहेत तेव्हा एकमेकाला सांभाळणं चालू असते. त्यामुळे एकमेकाला सांभाळा, एकमेकाला जपा, एकमेकाची काळजी घ्या. आणि शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की डोळ्यात पाणी ओठावर असू मनात आठवणीचा क्षण आहे. डोळ्यात पाणी ओठावर असू मनात आठवणीचा क्षण आहे. नवीन प्रवासाच्या प्रारंभीसाठीचा हा निरोपाचा सोहळा आहे. नवीन प्रवासाच्या आदरणीय मुख्याध्यापिका बोस मॅडम यांच्यातर्फे मोरे सर आणि गाडगे सर यांचा सत्कार करण्यात येतो. असे दीर्घ बॅटिंग करणारे राहुल द्रविड म्हणा किंवा तेंडुलकर म्हणा या पट्ट्यातले आणि आमचे मित्र आदरणे उसने विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नोकरी लागल्यापासून हार्दा करण्याचा आहे. माझं वास्तव बेंबरमध्ये होतं 1999 to 2025. 26 वर्ष मी बेंबरमध्ये काम केलं. तसं सर इथे 21 वर्ष झाली याच केंद्रात आहे. त्यांना इतंभूत माहिती आहे. तसं मला बेंबरची माहिती आहे तर त्यांना इथली माहिती आहे म्हणून म्हणतो मी द्रविड आणि तेंडुलकर आहेत. आदरणीय उतरे सर विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय उतरे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणराव सावंत, प्रमुख पाहुणे कैलास सुंदरने सर, गटशिक्षणकारी भोकर आणि येळगावातील सन्माननीय सर्व प्रतिष्ठित नागरिक, शाळेत केंद्रांतर्गत सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि माझे विद्यार्थी मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातला सुखाचा आणि दुःखाचा कार्यक्रम असतो. तसंच आजचा दिवस आमच्या सर्वांच्या लाडक्या खोत मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. मला सर म्हणल्यासारखं जसं मला नोकरी लागली 2005 डिसेंबर 2005 पासून आज तागायत मी त्याच एरियामध्ये आहे. रोडच्या पलीकडे सुद्धा गेलो नाही, रोडच्या अलीकडे. आमच्या एरियामध्ये सगळ्यांनी खुशीनं आनंदानं ह्या एरियाला आम्ही जहागीरपट्टी म्हणतो. इकडं सर्व आमचं सुखासमाधानं गुणागोविंदानं चालते. आणि ह्या एरियाचं, ह्या लोकांचं प्रेम म्हणा, जिव्हाळा म्हणा किंवा एरियाचं पाणी म्हणा, ह्या एरियामध्ये जो कोणी येतो त्याला इकडच्या नंतर जाऊच वाटत नाही बदली करून. ह्या इथल्या लोकांचं प्रेम आहे. तसं आता मला प्रशासकीय म्हणा किंवा माझ्या इच्छेनं म्हणा मी 21 वर्षापासून इथंच. असंच मी आलो खुशीनं इथं या एरियामध्ये आणि खोत मॅडम आल्या ना खुशी. 2018ला तो दिवस आजही मला आठवतो. खोत मॅडम आणि जमदारे मॅडम दोघे विस्थापित मध्ये येळेगावला, तिघी जणी विस्थापित मध्ये येळेगावला आल्यानंतर प्रत्येकाला 2018ची बदलीचा जो क्षण आहे, ऑनलाईन बदलीचा पहिला क्षण, पहिली ऑनलाईन बदली. आणि यामध्ये मॅडमचा असा अनुभव आहे की त्यांनी जवळपास शहराच्या जवळच नोकऱ्या केलेल्या आहेत. एक बस 25-30 किलोमीटर इथं आल्या. आणि 2018ची जी कंडिशन होती, वाहनांची सोय नव्हती, येण्या जाण्याच्या अडचणी, यावं कसं त्यावं कसं. आणि त्या एरियात विशेषतः इकडं लेडीजचं प्रमाण खूप कमी नोकरी करण्याचं. मी ज्यावेळेस नवीन जॉईन झालो त्यावेळेस नांद्याला ठाकरे मॅडम होते नाशिक जिल्ह्यातल्या, त्या तिथंच राहत होत्या गावातच.
त्यानंतर ह्या एरियात लेडीज आल्या म्हणलं तर ह्याच तिघे आल्या, त्याच्यानंतर लेडीज आल्याच नाही. इथून दिसायला येळेगाव आपलं मोगाळी रोड जवळच आहे, 3-3.5 किलोमीटर. वाहनाची सोय नसल्यामुळं येण्याचा खूप त्रास झाला तिला. तर त्या त्रासामध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नोकरी केली, आजता काय ते करत आहेत. ज्यावेळेस त्यांनी आल्या, विस्थापित म्हणून आल्यानंतर त्यांना नोकरीचे चान्स 2-3 भेटले बदली करण्याचे, पण त्यांचं मन इथं एवढं रमलं की त्यांना इथून बदली करून जावंच वाटतं. त्याला आम्ही म्हणलोच, मॅडम चान्स आहे जा. नाही सर, मी इथंच छान, तुम्ही सर्व आहात, माझं मन इथं रळले, मी इथंच रिटायर होणार. आज जर त्यांचं रिटायरमेंट झालं नसतं, पुढच्या 10 वर्ष ते इथंच राहिले असते. ह्या एरियाचं गुण आहे. ह्या येळेगाव पासून पलीकडचे जे गाव आहेत सगळे सुखासमाधानाचे गाव आहेत, सगळे चांगले गुन्हेगार लोक सगळे चांगले आहेत. त्याच्यामुळे इथे येणाऱ्याला प्रत्येकाला इथून जावंच वाटत नाही. आता खोत मॅडमविषयी सांगायचं म्हणलं तर ह्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर मी दुःख कधीच बघितलं नाही, कधीच नाही. परिस्थिती कोणतीही असो, त्यांच्या चेहऱ्यावर कधीही हसूच असो. कारण आजकाल असं आहे, एवढं फ्रस्ट्रेशन झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीला माणूस लगेच चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते, लगेच दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही पहा. आम्ही गाडीमध्ये, आता आमचा जो गाडीचा ग्रुप आहे, आम्ही 7-8 जण 3-4 शाळेवाले सोबत येतो. गाडीमध्ये नेहमी चर्चा असते, मॅडम तुम्हाला टेन्शन येते का नाही. ते नेहमी म्हणायचे, सर टेन्शन काय घ्यायचं, जे होणारी गोष्ट होणारच आहे. त्यामुळं त्यांच्याकडून एक चांगला गुण घेण्यासारखा आहे वाकण्याजोगा, की आपल्या वधवधीच्या आयुष्यामध्ये, आपल्या नोकरीमध्ये प्रसंग असे भरपूर येतात की ताणतणाव येतो. त्यातल्या त्यात मुख्याध्यापक राहिल्यावर घर, शाळाही सांभाळावं लागते, स्टॉप सांभाळावं लागते, गाव सांभाळावं लागते. आणि त्यातल्या त्यात लेडीज मुख्याध्यापक म्हणल्यावर घरही सांभाळावं लागतं. परत रात्री बेरात्री हे कामं करा, ते कामं करा, घरच्यांवर चिंचित होते, नवऱ्यावर होते, सासावर होते, सुनावर होते, मुलावर होते, लेकरांवर होते, सगळ्यांवर होते. पण मला असं कधी असं वाटलं नाही त्यांच्या त्याच्यावरून अनुभवून की ते घरी सुद्धा चिडचिड करत असते. घरी सुद्धा ते उत्कृष्ट आई, उत्कृष्ट पत्नी, उत्कृष्ट सासू, त्या सगळ्या भूमिका त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या असते. कारण त्यांचं ते नेचरच असं, ईश्वराने त्यांना अशी देणगी दिलेली आहे की ते रागावणं किंवा एखाद्या चिडचिड करणं, ते स्वतः एकंदरीत स्वतःमध्ये आत्मचिंतन करत असतील व मला त्रास, कारण व्यक्ती आहे, व्यक्तीमध्ये बदल होणारच आहे, त्याला परिस्थितीचा त्याच्यावर परिणाम होणारच आहे, पण त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही. त्यांच्याकडून हा गुण आपल्याला सर्वांना घेण्यासारखा आहे. कारण इथून पुढचं जे आपलं नोकरीचं आयुष्य आहे हे एकदम मधोमधीच जाणार आहे. कारण इथून पुढं सगळे आपल्यावरच पडणार आहेत, सगळ्याचं टेन्शन आपल्यावरच. त्याच्यामुळं त्यांच्याकडे पाहून इथून पुढे मॅडम तुम्हाला ग्वाही देतो, ज्या ज्या कंडिशनला आम्हाला असं वाटेल की आम्हाला आता टेन्शन यायले, तुमचा चेहरा आम्ही नाही, तुमचा चेहरा आम्ही नजरेत पुढे एवढं तुम्ही आम्हाला प्रेरणादायी आहात. त्याच्यामुळं मॅडमला, आणि आणखी एक मॅडमचा प्रसंग मला नेहमी आठवतो. मॅडमचा अपघात झाला, आजही मॅडमच्या पायामध्ये 2 रॉड आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादी स्त्री राहिली असती किंवा पुरुष राहिला असता, मी VRS घेतो मला. कारण एवढ्या लांब येणं आणि रॉड असताना बदली करण्याची असं असतं, त्यांनी बदली केली नाही. एवढी परिस्थिती खराब असताना, त्रास असताना त्यांनी सेपरेट ऑटो करून यावा इथून गोगाळी पाटीपासून. मग शाळा कधी बुडवलं नाही, कधी सुट्ट्या घेतल्या नाही मला त्रास व्हायला म्हणून, किंवा चला सुट्ट्या कशाला घ्यावं, पेमेंट होणार नाही म्हणून इथे येऊन इथे बसल्या नाही. प्रत्येक बाबतीत त्यांचं काम पुढंच असतं. ते आम्ही सांगण्याच्या आधी, सर हे राहिले बघा करून द्या, ते आठवण करू द्यायच्या नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये. शाळेच्या बाबतीत फ्रॉम, मित्राच्या नेचरच्या बाबतीत फ्रॉम, कोणासोबत राहण्याच्या बाबतीतही फ्रॉम. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. आजही काल मॅडमला गाडीत म्हणलं, मॅडम उद्या गाडीत येता की तुम्ही कुटुंबासोबत येतात. नाही सर, तेच ते येतात, आपल्या शाळा कुठे. म्हणजे त्यांचे शिक्षणाविषयी, त्यांच्या नोकरीविषयी, मुलांविषयी एवढी असतं प्रेम. सर माझा शेवटचा दिवस आहे, मी शेवटच्या दिवसपर्यंत माझं मी जगेन, मला उद्या काय तुम्ही या म्हणणार नाही, आज माझं मला करू द्या. म्हणजे जेव्हा आपल्याला आपल्या सर्व्हिसविषयी एवढा जिव्हाळा जेव्हा लागतो, तेव्हाच माणूस ते आत्मीयतेने त्या गोष्टी करतो. मॅडमला इथून पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथं मुलगा आहे, सून आहे, सर्वांना माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य कधी कमी होऊ देऊ नये. कारण इथून पुढे आहे त्यांचं काम राहणार नाही. उद्या मॅडम माझा सकाळी फोन येणार नाही, मॅडम कसा आहे, किंवा कोणाचा फोन येणार नाही, किंवा डब्यासाठी कोणाचा फोन येणार नाही.
आणि ह्या गोष्टीमुळे माणूस काय होते, थोडं फ्रस्ट्रेशनमध्ये जाते. कधी कधी रिटायरमेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीला असं वाटते की बाया जगाला आता माझी गरजच नाही, तर मला कोणी विचारणारच नाही. आणि घरी सुद्धा काय होते, प्रत्येक गोष्ट राहिली हे करते, आता काय काम आहे तुम्हाला, आता काय काम आहे, आता मोकळेच आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थिती त्या व्यक्तीचाही दोष नसते जे बोलणाऱ्या, तर ते परिस्थिती त्याला, पण ते जे एकटा रिटायरमेंट झालेल्या व्यक्तीच्या घरात राहते त्याला प्रत्येक वेळेस जाणीव होऊन जाते, आता मला काय ते मी रिकाम आहे, मी रिकाम आहे. ते याची त्यांना जाणीव होऊ देऊ नका, त्यांना गुंतवून ठेवा. आणि तुमचा जेवढं आज तक आहे तुम्ही, त्यांनी तुम्हाला प्रेम दिले त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना प्रेम द्या. कारण त्यांना आता इथून पुढे गरज आहे त्या गोष्टीची. कारण ते जेवढं ते मिसळतील तेवढं त्यांना टणटण राहते. म्हणजे आमच्या केंद्रातर्फे, माझ्यातर्फे तुम्हाला कळकळीची विनंती आहे. कारण ते जेवढं मिक्सअप होतील तेवढं चांगलं आहे. कारण माझ्याही घरी माझे आई रिटायर झालेले आहेत, तर त्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यांना इथून पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मॅडम. नेहमी आनंदी राहा, वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि मनापासून सांगतो तुमची आम्हाला नेहमी आठवणी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. एक मन आहे, तेरा दिल खुश मेरा मन खुश, उठ चल शैक्षणिक चर्चा में खुश. मॅडम कधीही आनंदी राहणार नाहीत, शैक्षणिक चर्चा त्यांच्या डोक्यात राहील. यानंतर आमचे मारुती काका सपत्नीक मॅडमचा जोडाया देऊन सत्कार करतायत. मी मारुती काका तुम्हाला ताईंना विनंती करतोय की त्याने मॅडमचा सत्कार करावा. मला बोलायला शब्द कमीच आहे. आल्याबरोबर सर्वप्रथम मी मॅडमला शुभेच्छा देतो की आपण सेवेतून अग्निपथ आहात. पुढील आयुष्य तुम्हाला सुखासमृद्धीचं लाभ अपेक्षा आणि सदिच्छा सुद्धा. मी जेव्हा इथं बाहेर थांबलो होतो तुमच्या चर्चेवरून त्यांचा प्रकरण ठीक केला होता. तुम्हाला प्रकरणात पाठवला त्यातली एक मुलगी जवळ आली आणि म्हणजे सर आम्हाला नंतर मॅडम पण देणार प्रेम होतं त्यांच्या मनामध्ये. आणि मुलांना सुद्धा लेकरांना सुद्धा आपुलकीची मॅडमची होती. तेवढ्यातच मला कळालं की मॅडमनी या कामाची त्यांच्या पावतीची मला पटकन लेकरांकडून मात्र लगेच समजली की अरे म्हणलं मॅडमनी या ठिकाणी खूपच चांगल्या प्रकारे सेवा बजावली आहे. आणि त्या मुलांविषयी पटकन मनामध्ये असं हेवा सुद्धा वाटला की असे आपल्याविषयी कोणी चर्चा केली तर की चांगलं वाटेल. म्हणजे असं आहे की आपण कामाची पावती, आपल्या कामाची पावती इतर कोणी देत नाही, फक्त आपले विद्यार्थी देतात. आणि मॅडम आपण खूपच चांगले कार्य केलेले आहे. आणि यातूनच कळतं की आतापर्यंत जे आतापर्यंत आपण जे कार्य केलेलं आहे या सेवेत दिसून येत आहे. आणि हे शिक्षण क्षेत्र नक्कीच आपल्या सेवेतून वंचित झालेलं आहे. आणि यापुढे इच्छा असेल तर येऊ शकता मॅडम. सरांना सर म्हणले ना की माझा कोण फोन येणार नाही वगैरे वगैरे. इच्छा ज्या दिवशी होईल त्या दिवशी काही हरकत नाही, तेवढीच आम्हालाही कमतरता भासणार नाही. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि पुढील कार्यास शिक्षण क्षेत्राशी जोडून राहा. बरेच पुस्तक वाचायला मिळतात, आता भरपूर वाचन करा. आणि साहेबांनी विनंती की मॅडमला मोकळ सोडू नका. त्यांना फक्त आता सुट्ट्या आता नाही, सुट्ट्या आता त्यांना उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी नाही, आता त्यांना वर्षभर सुट्टीच आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा इच्छा होईल त्यावेळेस मॅडमला घेऊन तुम्ही भ्रमंती करा. आणि जेवढी आपण भ्रमंती कराल तेवढं आपलं आरोग्य चांगलं सदृढ राहतं. आणि आपल्या मोकळं मन कधी ठेवत नाही, एकटे मन ससा ठेवलं की नंतर काय होतं ते शैतानच्या घरामध्ये असं प्रकार होतो. आणि जास्तीत जास्त चांगले विचारासाठी पुस्तकाचं वाचन करा, लेखन करा. आयुष्यामध्ये आणखी खूप काही अभ्यास करायचा आहे. सर्वांना विनंती आहे की मॅडमला मात्र तुम्ही एकटं सोडू नका, त्यांच्यासोबत भ्रमंती करा. आणि त्यांचे जावळे असतील, मुलं असतील, मुले असतील, त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांच्याकडे जास्तीत जास्त वेळ द्या. कारण एकटेपणा जाणवू देऊ नका, बाकी काहीच नाही. एकटेपणा जाणवला की माणसाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी कमी करतो. तो एकटेपणा फक्त त्यांना जाणून देऊ नका. आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं
त्यांनी स्वतः पण वेळेवर सर्व गोष्टी रुटीन आपलं महत्वाचं आहे करावं. सकाळी शाळेला यायचं की आता फिरायला जायचं, बाकी काहीच नाही. तर सर्वांच्या मते आणि माझ्या सुद्धा आपणास पुन्हा एकदा सेवापूर्तीच्या शुभेच्छा. सावरकर सर त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा दिल्या. आणि आज याचा कार्यक्रम होत आहे सरकारमुक्ती सेवापूर्ती आदरणीय शुभमुक्ती आणि त्याची उद्घाटन मॅडमचा पूर्ण काळ सेवा चालली झाली आहे. तिचा आज निरोप समारंभ होत आहे, त्याचा आनंद आहे. पण दुःख याचं आहे एवढं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या केंद्रातून आपल्या शाळेतून जात आहे याचं दुःख पण आहे. कारण मॅडमचा माझा तसा सहवास आज पहिलाच दिवस आहे. मी केंद्रामध्ये माझ्या सह्याचं आमच्याकडे जास्त येते. पण तुमच्या सगळ्यांचं बोलणं ऐकलं, सरांचं बोलणं ऐकलं की मला वाटलं की एवढं चांगलं व्यक्तिमत्व आपल्या केंद्रामध्ये आपल्या शाळेमध्ये आहे आणि हे इथून सोडून जात आहे. त्यामुळे तिचं दुःख माझ्यासोबत मला सर्वांना आहेच. शिक्षक हा एक कर्मचारी नसतो. शिक्षकाचं काम हे खूप पवित्र काम आहे. त्याच्यामुळे सर्व इतर कर्मचाऱ्यापेक्षा शिक्षकांना खूप आदर असतो. त्याच्यामुळे शिक्षकाचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम म्हणले किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर गावातील लोक सुद्धा सहभागी होत असतात. आता ग्रामसेवक म्हणून किंवा इतर पालक वर्ग म्हणून शेतकरी म्हणा म्हणजे खूप पालक वर्ग जमा झालेले आहेत ते त्याच्या प्रेमापोटी. आणि मॅडमचं कार्य इतकं खरंच चांगलं असणार आहे की त्याच्यामुळे सर्वांच्या तोंडून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार येत आहे. आणि मॅडमला भावी कार्यासाठी भावी कार्य म्हणजे आता मॅडमचं सेवा शिक्षणाचा कार्यक्रम संपलेला आहे. पण शिक्षक हा कधी सेवानिवृत्त होत नसतो. त्यांच्या अनुभवाची शिदोरी ही कायम विद्यार्थ्यांमध्ये राहत असते. आणि तसंच शिक्षणातून जरी सेवानिवृत्त असतील तरी मॅडमला मॅडमचं भावी आयुष्य सुखा समाधानाचा समृद्धीचं जावं अशी त्यांना शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या संपूर्ण केंद्रातर्फे देतो. आणि उर्वरित कालावधीमध्ये मॅडमने खूप सारं पर्यटन करावं, खूप सारं वाचन करावं आणि वेळ उरला तर समाजोपयोगी कार्य करावं अशी मी शुभेच्छा देतो. शुभेच्छा संदेश द्यावा. शेतकरी संघटनेचे एकेका जुने नेते आहेत आदरणीय काका, त्यांची आणि माझी भेट जनगणनावेळेस होती. आता घरामध्ये घर घालणार तर काकाची आंब्याच्या झाडाखाली भेट झाली. काका म्हणलं सर आंबा खाल्याशिवाय जायचं नाही, अगोदर आंबा मग जनगणना, असे आमचे काका. सर्व मुलीला सेवापूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आखण्यात आला. सेवापूर्ती झाली ही एक प्रवास होतो आणि इथून दुसरं प्रवास सुरू. मग शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जशी गजल गायली की तुमच्यामधलं जे ओझ आहे, जे काही तेज आहे ते कधीही संपू द्यायचं नसतं. आणि त्याच्यातच खरं जीवनाचं गमक असतं. सेवापूर्ती सोहळा झाला म्हणजे पहिल्या वर्गातून विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेला याच्यापेक्षा फार काही मोठं कार्य नाही. मग आता दुसऱ्या वर्गात जसा पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो तसं अजून त्याचं कार्याचं पद्धती वाढते, मोठी होते, व्याप्ती होतात. तुम्ही जरी सेवानिवृत्ती झाल्या असतील आमच्या ताई तरी ताईच्या सर्वांगीण या बाबतीचे माझ्या लक्षात आलं. मी कधी शाळेत आलो आणि कोणाचा मला परिचय नाही आणि येत नाही का म्हणजे जिथं गरज वाटली कोणी बोललं तो जातो, मला कुठं गरज होतं मी जातो. किंवा आमच्या भावनिक इच्छा आहे की काय काहीच्या अनुभवाचा उपयोग शिक्षण क्षेत्रात असतील अजून पण या क्षेत्रात असतील. आणि आपण शिकले सवरलेल्या माणसावर आपल्याला एक जबाबदारी की आपण काही आई वडिलांच्या आधाराने जे काही 4 वर्षाचं शिक्षण केलं आणि त्या शिक्षणातून जे काय आपल्याला गुणवत्ता आले त्या गुणवत्तेचा समाजातील विकृत वृत्तीला सुकृत वृत्तीच्या बाजूने कसं नेता येईल आणि सुकृत संस्कृतीचं रक्षण कसं करता येईल ही फार मोठी जबाबदारी जन्मापासून समजेपासून आपल्याला कळेपासून तर मरेपर्यंत. मरणाच्या शेवटचं सुद्धा पडलं तरी माणसाला काही अपेक्षा राहा तर मरण गोड असते, नाही तर मरणाच्या अगोदरच माणूस कडून होतो. म्हणून मरण हे अटळ आहे. सगळ्या गोष्टी होतील ना होतील पण मरण मात्र अटळ आहे ना, ते कधीच चुकणार नाही. मग मरणाकरता काय पाहिजे
जसं आता तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेच्या चरित्राचं पुस्तक आमच्या हातात ठेवलं. त्याचा अर्थ काय? त्या माणसानं जीवनाचा प्रत्येक क्षण कशा करता टाकला? समाजाच्या विकृतीवर आणि त्याला सुकृत करण्याकरता. त्या माणसाची जरी साधा पटकेवाला जरी असला तर इंग्रजाला भीती होती. ज्यावेळेस महात्मा फुले वारले, त्यांच्याकडे संस्कृती होती पुण्याची. इंग्रजाला भीती पडली, मरणाचं नाटक असत आणि पूर्ण याला उकरून काढतील, पुन्हा अजून त्याला आम्हाला त्रास देईल म्हणून त्याला जाळण्यात आलं. म्हणजे असे काही विभूती असतात, त्याचा संदेश घेऊन आपण चालायचं. या शुभप्रसंगी तुमच्या सेवानिवृत्तीनिमित्त तुमच्या कुटुंबाला तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि शिक्षण क्षेत्रात खूप त्रुटी झाल्या, इतक्या त्रुटी झाल्या की आमच्या 2 पिढ्या व्हायच्या. पालकांची पिढी माझं पोरग काय तर मोठं होईल, कलेक्टर होईल, काहीतरी होईल म्हणून त्याची आर्थिक नुकसान त्याची झाली आणि पोरग इकडे व्हायचं. मागे तर कलेक्टर ऑफिस मोर्चा निघाला होता तरुण पोरायचा की आम्हाला बायका भेटणार, लग्न होणार. म्हणजे अशी अवस्था दूर शिक्षणामुळं. आंबेडकर काय म्हणतात? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जिथं पाय टाकत तर पाणी निघत, अशी त्या शिक्षणाची ख्याती आंबेडकर सारख्या माणसाला लिहिली. तर आताचा तरुण आम्हाला कोणी बायको देणार कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेला तर काय अर्थ आहे शिक्षणाचा? या म्हणून याच्यावर खूप बदल करायचा. आता ग्रामीण भागात किंवा प्रत्येक जागी फूल झालं. छोटे आपले व्यावसायिक शेतकरी फार काही आर्थिक मध्ये काही याच्यात आहे ना, पण ते लेकरू इंग्लिश शाळेत गेलं, LKG मध्ये गेलं, EKG गेलं, 5 सॉक्स बदले, टाय बदले, तिला मायला वाटते माझं पोरग काय त्याचा काहीतरी मोठी नोकरी भेटते. ते असं व्हायला गरीबांनी त्याला जर मराठी येईल आणि इंग्रजी येणार, म्हणजे अशी दुय्यम अवस्था झाली. म्हणून तुम्हाला पहिलं काय जर काही करायचं असेल की तर इंग्रजी शाळेतून लेकरं मराठी शाळेत कशी येतील, याची परिपूर्ण दक्षता घ्या. नाही तुमचं आयुष्य तिथं घालवा काय करा, रिकामपंथी गुन्हा जाते काय माणसाचं. आणि तुम्ही सुज्ञ आहात, त्या कार्याची तुम्हाला आवड आहे, गरज आहे. हो, म्हणून त्या गोष्टीमुळे काय व्हायला की आमच्या 2 पिढ्या, पालकांची पिढी त्याच्यावर खर्च करून आणि पोराची पिढी काही त्याला कामधंदा लागणार, येणार, जमणार, इज्जतवाली, टाय घातले पोरग, साक्स घातले पोरग, पुन्हा काय करलं इकडं कोणते काम उचललं. म्हणून अशा शिक्षणाची गरज आहे. आणि ते आपल्या मायभाषेतून, हे आपली जी मातृभाषा आहे, आपल्या हावभाव पुढच्या माणसाला समजते. त्याला इंग्रजी शाळेत गेला, त्याला रागानं बोलायचा तर त्याला काहीतरी इंग्रजी मी शिवा देईल. पण ज्याला मराठी आपली मायभाषा जर पोटातली कळाली त्यांना काय म्हणते, त्याला जर भागायचं तर पाणी पाहिजे तो म्हणते. पाणी पाहिजे तो म्हणजे काय, गिलास घेऊन पाणी पाहिजे ते की त्याला मारायचा विचार. ते मातृभाषेच्या हवाहून कळते आपली. नाही तर डामकी भुंगी काय बी त्यालाही अर्थ नाही. बरोबर. म्हणून जर तुम्हाला आवडत असेल खरी, आणि मी तुम्हाला प्रेरणाही द्यालो, काय द्यालो की समाजामध्ये आता तुम्ही शिक्षण करत आहात आणि याच्यातून तुम्ही या मराठी माध्यमात त्यातल्या जिल्हा परिषद कशी मुलं येतील आणि लोकसंख्या त्यामुळे बरी वाढाली, मग पटसंख्या वाढायला पाहिजे. प्रत्येक माणसाची इच्छा, मग ते आईपतीने गरीब तर असणार, पैसे मिळाले म्हणून त्यांना पाठवणार, त्याची इच्छा इकडे पाठवायची नाही. त्याच्याकडे जे काय 5-30 हजार जे लागतात ना सुरुवात, त्याची सोय नाही म्हणून ते इथं पाठवले. पण ते सोयीचे या शाळेत जावं अशी त्याची भावना. का शेजारचं पूर्ण ते चांगलं आलं, नीट दिसायला गाडीत चाललं, इकडे आलंय, मायबाप पाठवले, डाडा करले, टाटा करले, काय बी करलंय इकडे काहीच नाही, टाटा नाही, डाडा. म्हणून या गोष्टीची अत्यंत गरज. तुम्ही शिक्षण घ्या, तुमच्यावर बरीच जबाबदारी आहे. जे आपण आपल्या जे काही माणसं शिकले त्या सर्वांची जबाबदारी अगोदर पालकाला ताब्यात घ्या, ताब्यात घ्या. बऱ्याच आमचा पुतण्या त्याला पाठवणार म्हणून नको पाठवून 2 वर्ष पाठला, पैसे नाही वर्ष झालं, पोराला काही राहिलं, पुन्हा मराठी बरोबर. पुन्हा आम्ही बरेच तुम्हाला चर्चेमध्ये करता 2 वर्ष तुम्ही इंग्लिश देता,
आणि खरंच बरेच केसेस झाले. म्हणून या प्रसंगी तुम्हाला, तुमच्या दाम्पत्याला, तुमच्या सर्व कुटुंबाला, तुमच्या मित्रपरिवाराला आमच्या घरी लाख लाख शुभेच्छा आणि तुमचं भविष्य, पुढील आयुष्य सुखमय, आनंदमय आणि कार्यरत जावं एवढीच अपेक्षा करतो सर. पोलीस पाटील आदरणीय कंधारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अवघ्या 2 मिनिटात पूर्ण व्यक्त करा. मॅडमचे नमस्कार करतो सर. त्याच्या परिवाराला नमस्कार करून मी थोडे 2 गोष्टी सांगणार आहे. होत मॅडम यांनी आमच्या गावात बरंच काही चांगले मुलं घडले आणि त्याचा आदर्श घ्यायसारखं हे प्रत्येक बाहेरला शाळेत यायचं, येऊन बघून जायचं. तर मॅडम डेली मुलाला काहीतरी शिकवतच राहायचे. त्याला असं 5 मिनिटं सुद्धा टाईम नाही. खरंच त्याच्या वयामध्ये मला खरंच आदर्श घ्यावा वाटते. मी बरेच गावामध्ये राहिलो आणि शिक्षक बी आले, पण मॅडमचा स्वभाव फक्त विद्यार्थी आणि आपण दुसऱ्या कोणाविषयी द्यायचं काही नाही. त्याबद्दल त्याच्या परिवाराला खंदारे तर्फे स्वागत करतो. असंच त्यांचं चांगल्या पद्धतीनं आयुष्य जावं आणि इथून सुद्धा त्याला चांगल्या प्रमाणे त्याच्या घरचे सुद्धा वयाप्रमाण त्याला चांगल्या बुद्धी देऊ एवढी मी प्रार्थना करतो. एवढं 2 बोलून धन्यवाद पाटील. माननीय श्री दुर्गादास देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी आपण शुभेच्छा द्यावा. माननीय देशमुख सेवापूर्ती गौरव सोहळ्याची सेवामूर्ती मोचाताई, शिवांगीताई, आमचे दादा व्यंकटराव करखेडकर, जावाई वैभवराव, तसेच माझी मुलगी अनघा. आम्ही खास आज याच्यासाठी आलो. ताईची जे धावपळ, सकाळी उठून जे शाळेला जात होत्या, सकाळी उठायचे, आपला पटपट स्वयंपाक करायचा, डबा करायचा, गाडीत बसून यायचं, येणं जाणं, प्रवास पाहायला आम्ही अक्षरशः आम्हाला कौतुक वाटलं आणि डोळ्यात पाणी काढत आहे. त्यांच्या पायामध्ये रॉड पडले, त्यांचे ऑपरेशन झाले, तरी इतक्या लांबचा प्रवास एखादा पुरुष करू शकत नाही. एखादा कंटाळा करतो, गॅरेज घेतो म्हणते, पण त्यांनी काही न करता आल्यानंतर पुन्हा आमच्या दादांची सेवा तेवढी, त्यांचे रॉड टाकणं, डोळ्याचे ऑपरेशन झाले त्यांची सेवा करणं, सुनेला, मुली नातीला सुद्धा हे करणं, जवळ घेणं, आणि कधीही असं त्यांना चिडलेलं असं आम्ही पाहिलं नाही आतापर्यंत. माझ्या मुलीचं जसं लग्न झालं तसं त्यांनी खऱ्या अर्थाने असं पवित्र काम केलेलं आहे. जसं शाळेत शिकवलं, गावामधले सगळे म्हणजे पालक वर्गाच्या सुद्धा त्यांची स्तुती करत आहेत. तसंच मी एक त्यांचा नातेवाईक म्हणून असं म्हणतो की माझ्या मुलीला सुद्धा हे संस्कार झालेले आहेत. त्यांच्या घरात केलं, आज सकाळी लवकर उठायचं, स्वयंपाक करायचा, आपण करायचं, सगळी सेवा करायची. आणि सर्व झाल्यानंतर आज हे कौतुक जे होत आहे हे आपल्या कृतीमधून होते. त्यामुळे ताईंनी जे कर्तव्य केलेलं आहे ते सर्वांचं जास्त वेळ देत नाही, पण सर्वांतर्फे ताईंना दीर्घायुष्य लाभो, दादांना दीर्घायुष्य लाभो, संसारामध्ये त्यांच्या अशीच पुढे राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करू शकतो. त्यानंतर तुमच्या इथे गोरे सर, गाडगे सर यांच्या वागण्यावर सुद्धा मला कळालं की बाबा कसं आता म्हणजे जे वळण पडले माणसाला वाट जे म्हणतात तसं ताईने जशी वाट लावली तशी त्यांच्याप्रमाणे प्रत्येक वाट पडली आहे की बाबा चांगलं बोलणं, रक्तपोळ चांगलं करणं, आलेल्या आदरातिथ्य करणं. इथले मामा सर्वांचा मी आभारी आहे. काम करू अशी त्यासाठी ग्वाही देतो. यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय लांबकाळीचे मुख्याध्यापक आदरणीय श्रीराम सर हे मॅडमचा ग्रंथमेळ देऊन सत्कार करणार आहेत. करतो की त्यांनी मॅडमचा ग्रंथमेळ देऊन सत्कार करावा. आदरणीय उसळत्या रक्तात माझ्याला मुठीची धार दे, वादळाची दे गती, पण बांध द्यायचे असू दे. चैत्रीला पोत आता भिजून जावा न कधी, निर्जराला सागराचा विचार व्हावा न कधी. या शब्दात मा सरस्वतीच्या मी प्रार्थना करू मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. येळेगावचं हे जिल्हा परिषद सन्मान्य व्यासपीठ आणि त्या व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय आणि आजच्या कार्यक्रमाचे केंद्रस्थान म्हणजेच आदरणीय शुभांगी मॅडम खोत
यांचा सेवागौरव सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त जमलेले आपण सर्व आज मी त्यांच्या शेजारी राहतोय. एक नातं माझ्यात निर्माण झालेलं आहे. माझ्या मिसेसला लेकीप्रमाणे वागवतात आणि मला जावयाप्रमाणे वागवतात. मी आज 16 वर्ष झालं पाहतोय सातत्याने की त्या कशा पद्धतीनं आपली नोकरी किंवा सेवा बजावतात. मी 16 वर्षापासून पाहतो. आज 16 वर्षाचा दिनक्रम जर बघितला तर त्या सगळ्या गोष्टीवर जर मी फ्लॅशबॅक केला तर माझ्या लक्षात येते अत्यंत संयम. आणि तो संयम कसा असतो, आता बऱ्याच वेळा म्हटलं जाते जो संपतो तो संयम नसतो. आणि आजही मी कधी बघितलं नाही की त्यांच्यातला संयम संपत आहे. अत्यंत संयमाने कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला कसा न्याय द्यायचा हे मी आज 16 वर्षापासून पाहतो. आणि खरंच त्यांच्या जिद्दीला माझा सलाम. काकांना पण खरंच दोघांनी अत्यंत संस्कारक्षम लेकर घडवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. त्यांचा मुलगा वैभव अत्यंत संस्कार, त्यांची सून पण अत्यंत संस्कार. आणि दोघेही कशा पद्धतीनं आपलं आयुष्य व्यतीत करतात मी अगदी जवळून बघितलं. काका आणि काकू दोघेही एकमेकाची प्रचंड काळजी घेताना जवळून मी बघितलं. त्यामुळे इथून पुढे ते नक्कीच काळजी घेतील, वाद नाही एकमेकाची. वैभव पण त्यांची खूप छान काळजी घेईल, वाद नाही. मला ते मात्र शंका पण नाही. इथून पुढचं त्यांचं आयुष्य सुरळीत जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आयोजकांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आभार मानतो. पण या पलीकडे अनौपचारिकपणे जाऊन असं म्हणावंसं वाटतं, आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकाच्या हृदयात राहून या घरट्याला दार कशाला. थँक्यू. त्यांचे मुलगा, त्यांच्या सुनबाई, त्यांचे मिस्टर साहेब त्यांची काळजी घेतील. यानंतर आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे. चालता चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे, बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा सर्वांस ठावे, कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा सर्वांस ठावे. तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा फुलत राहावे, नित्य सदा फुलत राहावे. अशा आमच्या मुख्याध्यापिका आज इथे नाही, रात्री 11:59 सेवानिवृत्त होणाऱ्या आजही कार्यरत आहेत. रात्री 11:59 सेवानिवृत्त होणाऱ्या आमच्या आदरणीय कोट मॅडम, नावामध्ये शुभांगी आहे, म्हणजे चांगले भाग, चांगले विचार भागात रुजवणारे, गिरिजाच्या पर्वतावर ठेवणारे शुभांगी नावाचा नामोल्लेख अशा असणारे आमचे खोत मॅडम हे आमच्या आजच्या या सत्काराला उत्तर देतील. आदरणीय खोत मॅडम नंतर आदरणीय खोत मॅडम व्यक्त करतील. व्यासपीठावर विराजमान असलेले शिक्षिका, मुख्याध्यापक, गावातील ज्येष्ठ मंडळी, आज रोज या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. आम्हाला खूप दुःख होत आहे, कारण मी मोठ्या सेवापी काम केलं, सगळ्या ठिकाणी मोठ्या सेवा कार्यभार सुद्धा सांभाळला. आणि मॅडमचा आणि माझा सहवास 20 ते 25 वर्ष झाला. अर्धापूर तालुक्यात एका केंद्रामध्ये होतो आणि या ठिकाणी सुद्धा योगायोगाने या पद्धतीमध्ये मला येळेगाव मिळालेलं होतं. खरोखर त्यांनी केलेले जे काम आहे, माझ्याकडं इथं आल्यानंतर स्वतः मॅडमकडे 2 वर्ग घेऊन त्यांनी स्वतः सगळं काम केलं. मला माझ्याकडे वर्ग सुद्धा देत होते आणि 5वा वर्ग माझ्याकडे होता. माझ्या परीने माझ्याकडे त्या मुलांना शिकवला होतं, त्या कॉलेज शिकवलेलं होतं.
2 वर्ग घेऊन सदा बोर्ड लिहिलेला मी कधी वर्गात गेलं खरोखर पूर्ण बोर्ड भरलेला. कारण एवढ्या वेळामधून आणि आम्ही दोघं जण गाडगे सर आणि मी सहकारी क्लासमेट आहे आणि दोघं आम्ही आणि मॅडम खरोखर आम्ही तिघांचा असा एकदम चांगल्या पद्धतीनं कधीही क्लासेस एकाही शब्दानं आमचं या 10 महिन्यामध्ये मॅडमचा स्वभाव तुम्हाला अगोदरच माहिती आहे. 20 वर्षापासून आम्ही अर्धापूरमध्ये 13 वर्षे एका केंद्रात काम केलेलं आहे. एकाही शब्दानं कधी एकमेकाचा असा द्वेष वगैरे भावना असं कसलाही काही नाही. गुणवत्तेच्या बाबतीत असू द्या, अहवालाच्या बाबतीत काय सांगावं, कालचा जो सगळेजण परीक्षा आहे तांदळाच्या अहवालामध्ये ते युवा मूल्याला किती याच्यामध्ये मॅडमनं अहवाल मला आणून दिला. माझ्याकडे विभाग आहे शालेय कृष्णा विभाग माझ्याकडे. संध्याकाळी रजिस्टर घेऊन पूर्ण ते मुगाची काय माहिती आहे ती प्रशासनिक मला खरोखर वाटलं खरंच गडी मॅडमचं कार्य अतुलनीय होतं. एकही अहवाल आम्ही दोघं जण ज्युनियर असून सुद्धा कारण प्रत्यक्षात आम्ही स्वतः इथं अनुभव केले. या 10 महिन्यामध्ये गाडगे सर आणि मी असताना आम्हाला कोणतं असं फक्त शिकवा आणि सहजगत्या आणि ऑनलाईन काम आपण थकताल पण ऑनलाईन काम मला 10 महिन्यामध्ये एकही ऑनलाईन काम स्वतः सर्व माहिती असे आदरणीय होत मॅडम होते. आमचं एक घर भाऊ बहीण याप्रमाणे खरोखर असं नातं या ठिकाणी जमलेलं होतं. त्यामुळं या ठिकाणी मॅडमचं कार्य खरोखर मी खूप शिक्षक पाहिले, मुख्याध्यापक पाहिले, बरेच रिटायरमेंट पाहिले पण शैक्षणिक माणुसकी सर्व बाजूनं सामाजिक कार्य कोणत्याही कार्यक्रमामध्ये सुख असू दुःख असू दे हास्य कधीच दुःख नाही. सर्वेक्षणचा अहवाल आम्हाला वाटलं आम्हाला दोघांना काम लावते तयार सर्वेक्षणचा अहवाल कधीच कंटाळा नाही. ते वर्ग सांभाळून दोन्ही वर्ग आम्हाला माहीत सुद्धा झालं नाही. मला 10 महिने शालेय पोषणाराचं समजून गेलं काही मॅडम रेडी. किती अवघड ऑनलाईनचं काम असू द्या ते सुद्धा मॅडम आमच्या दोघांना राधिका सर असो मी असो सतत मार्गदर्शन आणि यांच्या मार्गदर्शनाखाली खरोखर मी माझं भाग्य समजतो की अशा आदरणीय मॅडम खोत मॅडम आमच्यासोबत होत्या. त्यांचं कार्य खरोखर अतुलनीय होतं. त्यांचा सहवास आणि त्यांच्यापासून आम्ही खूप काही असं शिकलेलं आहे. त्यांचा अनुभव त्यांची सेवा विद्यार्थ्याप्रती असलेलं प्रेम हे सर्व त्यांचे गुण आम्ही अंगीकार करतो आणि पुढील आयुष्यामध्ये तसं वागण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे. आणि त्या आमच्या शाळेतून आता सेवानिवृत्त होत आहे त्याबद्दल आमच्या दोघांना खूप दुःख होत आहे. कारण कसलीच आम्हाला मॅडम असल्यामुळं ताण तणाव काहीच नाही. कोणत्या अहवालाचं ताण नाही तणाव नाही काही नाही. आणि शाळेत वर्गातच ते कधी करत होत्या माहीत सुद्धा. मला वाटलं माझ्याकडे माझ्यावर वर्ग पाठवतो नाही सर तुम्ही तुमचं बाकी 2 वर्ग आलं तेव्हापासून शेवटपर्यंत अशा मॅडम आमच्या सेवानिवृत्त होत आहे. खरोखर या ठिकाणी आम्हाला खूप दुःख होत आहे परंतु वयोमानानुसार निवृत्त असते. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या भावी आयुष्याबद्दल आणि सुख समाधान शांती आणि लाभेल आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा त्यांनी विद्यार्थी प्रिय सुद्धा आणि त्यांचा या ठिकाणी भावी आयुष्य सुखी समाधानाचं आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आणि माझे सर्व विद्यार्थी तसेच गावातील
सर्व प्रतिष्ठित आदरणीय व्यासपीठ आणि अध्यक्ष असे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी आज या मंचावर मी वाचून दाखवते. आज या मंचावर उभे राहताना मला आता अनेक भावना दाटून येतात. आनंदही आहे, समाधानही आहे, पण त्याचबरोबरही आहे. कारण आज मी माझ्या प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण करून नव्या प्रवासाकडे पाऊल टाकत आहे. आजचा दिवस हा काहीसा वेगळा आहे, मनात खूप काही आहे, पण शब्द थांबलेले आहे. एक प्रवास संपतोय, पण आठवणी मन भरून आहे. मी या शिक्षण क्षेत्रामध्ये 1992ला सुरुवात केली आणि ज्या ज्या ठिकाणी माझी सेवा झालेली आहे, लोणी खुर्द असो, लहान असो किंवा वडगाव सारख्या नांदेड तालुक्यामध्ये असलेले सगळे गावं आणि शेवटी आता इवेगाव. आणि इवेगावमध्ये जेव्हा मी आले ते मी विस्थापित म्हणून आले. माझी पूर्ण सेवा ही नांदेडच्या जवळपासच गेलेली आहे, 15-20 किलोमीटरच्या अंतरावर. आता एवढ्या लांबचा प्रवास आपण कसा करायचा या विचाराने मी अगदी भारावून गेले होते की आता कसं करू. पण मला क्षणाचाही मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला 13/6/2018ला हळदा केंद्रावर आले जॉईन व्हायला, त्यावेळेस मला या हळदा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक अंतर्गत सर्व जण मला भेटले. म्हणजे त्या दिवशी त्यांचं पुस्तक वाटप आणि बैठक होते. आणि त्या दिवशी जेव्हा मी सुरुवातीला जॉईन व्हायला आले तेव्हा मला सगळ्यांनी अगदी एखाद्या मोठ्या बहिणीसारखं समजून घेतलं. तुम्ही घाबरू नका मॅडम. आणि आजही मला कोणत्याही गाडीमध्ये जर जागा नसली तरी सुद्धा मला येण्या जाण्यासाठी आजही त्रास होत नाही. एवढं लांब आहे आणि या गावाने सुद्धा मला असंच भरभरून खूप प्रेम दिलेलं आहे. आणि आमच्या जमदाडे मॅडम ह्या तर अगदी मला माझ्या लहान बहिणीसारखा आजही मी त्या जपत आहे. जसं मोठ्या बहिणीची सेवा करतात त्याप्रमाणे. आणि आता जे नवीन शिक्षक वापरलेले आहे तेही माझ्या बंधू भगिनी जे आहेत ते सुद्धा मला अगदी माझ्या बहीण भावासारखी माझी जपणूक करतात. की मला कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणतीही अडचणी सगळेजण मला सहकार्य करतात आणि मी त्यांचं कधीही हे सहकार्य जे आहे ते विसरणार नाही. पण यावर मला हे एक सांगायचं आहे की जेव्हा मला 13 तारखेला आल्यानंतर तुम्ही काही घाबरू नका मॅडम. तुम्ही कारण आम्हाला फक्त कपाटे सरांची ओळख होती आणि कपाटे सरांची एकच गाडी आहे एवढं कळालं होतं. पण कपाटे सरांची गाडी तर फुल होती आणि लगेच मला तिथं जमलेल्या सर्व त्यावेळेस मला कोणाचीही ओळख नव्हती पण सर्व जे माझे बंधू होते त्या सर्वांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही काही घाबरू नका, काही ना काहीतरी. आणि लगेच सांगितलं उत्तर दिलं की सोनटके सरची गाडी रिकामी आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जागा आम्ही करून देतो. आणि त्या दिवसापासून आजही शेवटच्या दिवशी मी सोनटके सरच्या गाडीमध्ये आले निकाल रोडपर्यंत. म्हणजे सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि शेवटी सुद्धा त्यांच्या गाडीमध्ये बसून मी आज कॅनल रोडपर्यंत आले. पाऊस आहे, मॅडम कशा येतील म्हणून मला त्यांनी आज मला म्हणले की तुम्ही खाली थांबा मी तुम्हाला गाडी मिळेल. म्हणजे एवढ्या सहकार्याने मला तुमचं सगळ्यांचं प्रेम मिळालं त्यामुळे मी चांगलं आहे असं तुम्ही सगळ्यांनी माझं भरभरून कौतुक केलं की खूप छान आहे, खूप छान आहे. पण तुमचा सहवास मला छान लागला आणि तुमच्या सहवासामधून मी शिकले असं मी समजेल. आणि या गावकऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक असोत की लहान मुलं असोत आणि कोणी असो, आमच्या ग्रामसेवक मॅडम असोत, आमच्या या मावशी तर आम्हाला नेहमी आवाज दिल्याबरोबर हजर राहतात. कधीही त्यांना बोला आज साहेब कार्यक्रम या म्हणजे ती लगेच आमच्या खंडारी आरती तयार. तसंच प्रतिभाताई आहे, देवके मॅडम आहे. कधीच त्यांनी मला असं नकार दिला नाही की मॅडम मला शेताला जायचं आहे किंवा काम आहे मी कसं येऊ असं काही न म्हणता एका केला त्यांनी लगेच फोन. मी घरी पोरं नाही कोण नाही ते फोन केला की लगेच माझ्याकडे शाळेमध्ये हजर व्हायचे आणि माझा जो कार्यक्रम आहे किंवा शाळेचं जे काम आहे
ते एका मिनिटामध्ये होऊन द्यायचं. म्हणजे मला गावकऱ्यांचंही तेवढं सहकार्य छान लाभलं, सर्व शिक्षक बंधू भगिनींचंही छान लाभलं. त्यामुळे मी चांगलं काम करू शकले असं मला वाटते. या सगळ्यांबरोबर गावातल्या लोकांसोबत, शिक्षक बंधू भगिनींसोबत आणि तसंच माझ्या घरातील जे माझे सासू सासरे होते, आई वडील होते, त्या सर्वांना मी कधी विसरले नाही. आता तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला जेव्हा आपण लग्न करून जातो त्यावेळेस आपण नवीन असतो, पण लहान मुलं असताना सुद्धा त्यांनी मला कधीच काही अडवलं नाही. म्हणून मी त्या चौघांना तर कधीच विसरू शकत नाही की तू तुझं काम बघ, तुझी शाळा बघ, तू जा नाही न करतेस. म्हणजे त्यांनी माझी तेव्हापासून काळजी घेतली आणि त्यांच्याकडून शिकले की व्हायला हरकत नाही, मी सुद्धा माझी काळजी माझीही घेते आणि कुटुंबाची सुद्धा घेते. माझ्या या सर्व कारकिर्दीमध्ये प्रवास हा नोकरीचाच नव्हता, तर एक शाळा तर होतीच होती. आणि त्या कारकिर्दीचा जो प्रवासामध्ये मला सगळं तुम्ही जर घेतल्या, शिक्षक बंधू भगिनी, गावकरी वगैरे सगळे, त्या सर्वांच्या सहवासातून मी खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत. या प्रवासात मी जे कमावलं ते म्हणजे तुमचे प्रेम, स्नेह, विश्वास, हे सगळं बक्षीस माझं आहे. या बक्षिसापेक्षा तुमच्या प्रेमाचा, तुमच्या विश्वासाचा आणि हा मला सगळ्यात मोठा बक्षीस आहे. सेवानिवृत्ती सुखद असली तरी ती कुठेतरी संपणाऱ्या वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी एक नवी पहाट असते. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा प्रवास सुखकर झाला. यापुढेही तुमचे स्नेह, प्रेम आणि मार्गदर्शन मला सतत लाभत राहो, मी अशी ईश्वरचंद तुम्हाला प्रार्थना करते. आणि मी तुमच्याकडून अपेक्षा करते की आजपर्यंत मी कार्यरत होते म्हणून तुम्ही मला जे प्रेम दिलं, तेच प्रेम, तोच विश्वास आणि तेच मार्गदर्शन तुम्ही मला अजून द्या अशी मी अपेक्षा करते. आणि आमचे मामा, मारुती मामा असो, मुकत मावशी असो, यांनी कधी मला कोणत्या गोष्टीसाठी त्रास दिला नाही, की कधीच काही म्हणले नाही की तुम्ही असं का करायला किंवा मला असं का म्हणायला. जे काम सांगाल ते अगदी आनंदाने आणि खुशीने त्यांनी करत राहिले. आणि त्यांनी माझा कधीही शब्द की तुम्हाला काय करायचं मी बघून घेतो असं कधी त्यांचं उत्तर मला आलेलं नाही. मग असंच या अनावरणाकडून जर माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही सर्वांनी मला मोठ्या मनाने माफ करा. आणि माझी एवढीच एक अपेक्षा आहे की तुम्ही जसं मला आतापर्यंत प्रेम दिला, विश्वास दाखवला, तसं आपले निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. पाऊले बाहेर पडताना रेंगाळणारे शैक्षणिक मन आहे, रेंगाळणारे शैक्षणिक मन आहे. यानंतर मी अध्यक्ष भाषण करण्यासाठी आमच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आदरणीय उत्तमराव पाटील जाधव काका यांना विनंती करतो त्याने आपण अध्यक्ष समोर करावं. आदरणीय उत्तमराव पाटील जाधव. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी सावंत व सर्व व्यासपीठावरील मंडळी, आज आमच्या या छोट्याशा गावामध्ये पहिल्या वेळेस सेवापूर्ती सोहळा संपन्न होत आहे. आजपर्यंत कुठल्या शिक्षकाचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला नाही. माझ्या मनानं वाटते सेवापूर्ती सोहळा हे नसून विवाह सोहळा आहे काय असं आमच्या गावकऱ्याला वाटत आहे. कारण ज्या वेळेस आपण आपली मुलगी विवाह सोहळा संपन्न करून सासरी वाट लावतो, त्याचप्रमाणे आज आमच्या गावकऱ्यांना हा सोहळा म्हणजे विवाह सोहळाच वाटत आहे. म्हणून आज सेवापूर्ती गौरव सोहळा शुभांगी गोविंदराव खोत मॅडम यांचा हा प्रवास खूप खडतर असून सुद्धा त्यांनी आम्हा गावकऱ्यांना व आमच्या विद्यार्थ्यांना खूप काही मार्गदर्शन करून ज्ञानाची गंगा दिलेली आहे. त्यांचं फक्त आमच्या गावकऱ्यांना 2 वेळेस दर्शन व्हायचं गावामध्ये, एक वेळेस 15 ऑगस्ट आणि दुसरी वेळेस 26 जानेवारी. इतरत्र त्यांनी कधी कोणाच्या घरी गेले नाहीत व चहा पाणी सुद्धा घेतले नाहीत. आपली शाळा जाणं आणि आपलं घर जाणं असं यांचं काम होतं. म्हणून मी जास्त वेळ न घेता आमच्या गावकऱ्याच्या वतीने व मी
तंटामुक्ती अध्यक्ष या नात्याने ताईचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन स्वागत करते व त्यांचे पुढील जे आयुष्य आहे ते सुखमय व आनंदानं सुख समृद्धीनं जावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा गावकऱ्याच्या वतीने मी सर्व माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील व आपले जे कर्मचारी आले त्यांच्या वतीने ताईचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजचा सेवापूर्ती सोहळा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांना जे बाहेरगावून आलेले असतील मंडळी त्यांना विनंती करतो, त्यांनी आता लगेच भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर सर्वांनी भोजन करून जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ताईचं धन्यवाद देतो. नमस्कार. काकांनी सांगितलं भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. काय म्हणलो 27 तारखेला आम्ही पावसाची प्रतीक्षा करतो. आम्ही पाऊस येईल म्हणून. आणि शेवटच्या क्षणी निसर्ग राजाला देखील राहून असं वाटणार आहे. एक शैक्षणिक कार्यामध्ये चांगलं कार्य करणार मॅडमचं स्वागत त्यांनी पावसाच्या धाराने केलेलं आहे. मॅडम हे कार्य तुमचं चांगलं होतं म्हणून आज पाऊस थांबला. स्वागत अगोदर केलं, कोणा चिंता झाली, निसर्ग राजा खुल्ला, शेतकरी खुल्ला. आणि आपणही आपलं काम त्यानंतर करत राहावं. मला बोलायला भेटलं नाही म्हणून व्यक्त करतो. सर्वांनी इथे मी भोजन केलेलं आहे, भोजनाचा आस्वाद घ्यावा. आमचे बालाजी पाटील खूप सहकार्य करत कालपासून भोजनाचे अगोदर झाले, त्यांचे धन्यवाद. ज्ञान अज्ञान ज्या ज्या व्यक्तींनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्या सर्वांचे सहृदयपूर्वक बालाजी गाडगे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळेगाव संकुल बेंबर यांच्या वतीने आणि हारडा यांच्या वतीने, कारण मी तिथे खूप काम केलेलं आहे, हारडा यांच्या वतीने गुणशिक्षा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांना हात जोडून विनंती करतोय, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. धन्यवाद.